श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, मानवी जीवनात दोन चिरंजीव विरोधाभास आहेत. एक, सत्पुरुषांच्या तोंडून परमार्थ श्रवण करताना श्रोत्यांचे मन ब्रह्मस्वरूपाला जाऊन चिकटते, पण श्रवण आटोपले की ते पुन्हा नित्याच्या हीन प्रापंचिक पातळीवर उतरते. संतांच्या संगतीत हा प्रकार आयुष्यभर चालतो. 2, बरेच थोर ब्रह्मज्ञानी पुरुष शांत निवृत्तीप्रधान जीवन जगतात. हे योग्य आहे काय? कर्म आणि ज्ञान यांचे स्वरूप समजले तर या दोन्ही समस्या सुटतात. जेव्हा स्वतःमध्ये अथवा परिस्थितीमध्ये बदल घडवून आणावा असे वाटते तेव्हा माणूस कर्म करण्यास उद्युक्त होतो. माणसाला वासना असतात, त्या तृप्तीसाठी धडपडतात. त्या धडपडीमध्ये कर्माचे मूळ आहे. ज्यांच्या प्रापंचिक वासना शांत झालेल्या नसतात अशा काही माणसांना पूर्व पुण्याने सत्पुरुषांची संगत घडते. संतांच्या शब्दातील आध्यात्मिक तेजाने त्यांचे मन तात्पुरते आत्म्याच्या सूक्ष्म व पवित्र वातावरणात शिरते, परंतु अविद्येची आणि तज्जन्य वासनांची खेच मोठी जबर असते. संतांचे बोलणे संपले की सर्वसाधारण श्रोत्याला त्याची वासना प्रापंचिक भूमिकेवर आणून आदळते. याच्या उलट ब्रह्मजिज्ञासेमध्ये आत्मवस्तू यथार्थपणे अनुभवावी अशी तळमळ असते. आत्मवस्तू जशी आहे तशी अनुभवण्यामध्ये प्रापंचिक वासना तृप्त करण्याचा काही संबंधच नसतो. इतकेच नव्हे तर उघड्या नागड्या सत्याचे दर्शन घ्यायचे असेल तर वासनांचे आवरण फेडून नग्न अंतःकरणानेच ते घ्यावे लागते. कर्मामध्ये कर्ता स्वतंत्र असतो. तो कर्म करील अथवा न करील, पण तो कर्तेपणाचा अभिमान वागवतो. त्याला कर्मफलाची आस्था असते. आपण जे कर्म करतो त्याने हवे ते फळ आपल्याला मिळेल अशी त्याची श्रद्धा असते. ज्ञान वस्तुतंत्र असते, म्हणजे ज्ञान ज्ञात्याच्या अधीन नसते, ते ज्ञेयाच्या अधीन असते. वस्तूचे ज्ञान होण्यास उचित ज्ञानसाधन असले की भागते. ज्ञानाने कळणारी वस्तू नवी तयार होत नाही, आधीपासूनच ती विद्यमान असते. तिच्या संबंधी असणारे अज्ञान तेवढे ज्ञानाने नाहीसे होते. वास्तविक आत्मा ब्रह्मस्वरूप आहे, पण तसे ज्ञान आपणास नाही. ते अज्ञान नाहीसे करणे हे ज्ञानाचे खरे कार्य आहे. आत्म्याचे यथार्थ ज्ञान होण्यास कोठे यावे जावे लागत नाही. आत्म्याचे ज्ञान आत्म्याच्याच आश्रयाने राहते. तो स्वसंवेद्य असल्याने त्याचा ज्ञाता तोच होऊ शकतो. आत्मज्ञान झाले की ते ज्ञान पूर्ण असते. आत्म्याला पुन्हा पुन्हा जाणावे लागत नाही. आत्मज्ञानी पुरुष संपूर्ण समाधानी असतो. त्याचा स्वार्थ मुळातून नाहीसा झालेला असतो. तरी पण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वस्वरूपाचे अज्ञान दूर करण्याची तो खटपट करतो. त्या प्रयत्नाचे स्वरूप संतांच्या मनोरचनेवर आणि तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून राहते. कोणी ग्रंथ लिहील, कोणी नुसते बोलेल, तर कोणी मौन राहील. सर्वच लोककल्याण करतात. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 7 समास 6 बद्धमुक्त निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.